कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। इस्माईल खरी आहे ना? काय रे असं काय विचारतो? भाई मगातपासून उदास दिसतोय तू। हा अरे नाही नाही काही नाही। भाई आम्हाला सगळं कळतं। चंदन, दिव्याताई तर चांगलं वागते भाई तुझ्याशी, मग आता काय प्रॉब्लेम आहे, एवढा का उदास आहे? अरे तो जगदीश काका आला होता घरी। काय तो परत येऊन गेला? काय झालं तिथं? अरे भलतच घडलं। म्हणजे अरे नेमका तो त्या दिवशी आला। हे बघ भाई, सगळ्यांनी माफ केलं असेल त्याला, पण आम्ही ना माफ करणार काय रे? अरे आता त्यांनी माफ केलं तो त्यांचा निर्णय होता, त्यामुळे मी पण नाही बोलू शकतो काही। हो, आणि अजूनही आमचा त्याच्यावर डाऊट आहे, कारण त्याच्या डोक्यात नेहमी काही ना काही चालूच असतं। तीच भीती मला सुद्धा आहे, म्हणून त्याच्यावर थोडी नजर ठेवायला पाहिजे। अरे नजर ठेवायची ना तो हम लोग है ना जीजू, आप टेन्शन मत लो। हा अरे मागच्या वेळी त्याला असा गोंट्यात धरून हाणला होता, आता त्याच गोंट्यात घालून परत पाठवून दे। देखो हम लोग सब सॉर्ट कर देंगे, आप टेन्शन मत लो जीजू। आणि हे बघा, ते सगळं जाऊ दे, मला सांग तुझं आणि दिव्याताईचं कसं चाललंय? चांगलं चाललंय की नाही? जीजू सांगा ना जीजू, एखादी गंमत, एखादी गंमत नाही त्याला काम अगं 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 हळूहळू एका दमात भर जेवला। आता हे भरावर पिताय, काय चाललंय? मोरी म्हणतील काय मावशाला कसली घाई आहे? म्हणून आहेत ग, लग्न झाल्यापासून कसं असं सगळं नीट नेटकं चालू आहे ना, मग सासर काय किंवा माहेर काय, असं हवं आणि तसं हवं। खरं आहे ग, एक वेळ सासर परवडलं, पण आता माहेर परवडत नाही। हो बाई, लग्न झाल्यावर सासरपेक्षा माहेर जास्त सासर वाटायला लागतं। आई वडील आपल्याच मुलीला परक करून टाकतात। हो हो, माझं लग्न झाल्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदा माहेरी गेले ना, तर माझी आई लगेच जावई बापू आले, जावई बापू आले, आणि लेक इकडे बॅग उचलतीये, कोणी हात लावायला सुद्धा आलं नाही। तेव्हा मी म्हंटल, आता माझं नाही नवऱ्याचं झालंय हे माहेर। पण ह्या सगळ्यापेक्षा आपलं लहानपण खूप छान होतं, हो की नाही? खरं शिवा, आज तुझ्यामुळे हे आठवायची उसंत तरी मिळाली। हो ग, अगदी खरंय, काय धम्माल करायचो ना आपण। हो ना, आम्हाला सांगा ना तुम्ही काय काय मजा करायचा? काय केलं नाही ते विचार। काय ग, काय काय खेळ खेळायचो आपण? तुम्हाला माहित नाही ते खेळ, तुम्हा शहरी मुलांना? काय लगोरी, लंगडी, सूर पारंब्या, विटी दांडू, ते झाडावर लपाछपी, भातुकडी, झाडावर चढणं, पडणं, भांडणं, अबोला, काय केलं नाही ते विचार। बाप रे, आणि कावेरी, तुझं सुंदर गाणं। हे काय हे? एक काम कर ना, होऊन जाऊ दे। एकदम माझ्याकडे मोर्चा का वळवला तुम्ही? खूप छान गाते, खूप छान गाते। एक काऊ म्हण। ए नाही ग, आता नाही ग, आता तर पोटभर जेवले मी। अरे छे, जेवल्यानंतर काय गाणं म्हणायचं? एक मिनिट, तुम्ही सगळ्यांनी आग्रह केलात, मी कुकारा वगैरे घालून दाखवलं ना, मग आता गाणं म्हणायचं नाहीये तुला? नको ग, नको, आता नको। नाही नाही, असं नाही, प्लीज प्लीज गाणं होऊन जाऊ दे, प्लीज प्लीज प्लीज, म्हण म्हण म्हण। ए, मी काय एवढी मोठी गायिका असल्यासारखं तुम्ही काय आग्रह करताय? अगं छान गातेस तू। बर, ओके। एक मिनिट हा, हे कधी शिकलीस? माझ्या लाडक्या सुनेने शिकवलंय मला। वा, आता मला गायलाच पाहिजे।
कोकणी गाणं गाते. या दोघींच्या आवडीचं आहे ते गाणं. हाव साहेबा पूल तोडी वयता, दामुल्या लग्नाक वयता, म्हाका साहेबा वाट दाखय, म्हाका साहेबा वाट कळना. गे 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 ग साहेबा, म्हाका नाका गो, म्हाका नाका गो. ही म्हज्या नाकातली नोटणी, गे ग साहेबा, म्हाका नाका गो, म्हाका नाका गो. ही म्हज्या पायातली पुजणा, गे ग साहेबा, म्हाका नाका गो, म्हाका नाका गो. ला 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 ला. आगे नारी तुझ्या नाकातली नोटणी, पायान चोरी. ला 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 ला. हांव साहेबा पोल तोडी वयता, दामुल्या लग्नाक वयता. ला 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 ला. मग साहेबा वाट कळना. काय आठवते तुम्हाला? या दोघींना या गाण्याची एक बॅक स्टोरी माहिती आहे, हो की नाही? पण तुम्हाला ती माहिती नाही, कारण ह्यांचा त्यावेळेला जन्मच झाला नव्हता. तुम्हाला माहितीये का, स्वर्गीय राज कपूर यांनी जेव्हा बॉबी हा सिनेमा करायला घेतला ना, त्याच वेळेला त्यांनी हे गोव्याचं लोकगीत ऐकलं आणि ते इतके प्रेरित झाले की त्यांनी चक्क त्याच्या काही लाईन्स त्या गाण्यामध्ये घातल्या. आठवतं का? काहीतरी असं आठवल्यासारखं होतं. नाही. अजून यांना आठवत नाही. कमाल आहे. इतकं फेमस गाणं आहे ते. ना मांगू सोना चांदी, ना मांगू बंगला गाड़ी, ये मेरे किस काम के. गे 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 गा साहेबा, प्यार में सोना नहीं. चांगलं होईल आता. छान गायली. तशीच आहे गो, तशीच आहे ना. मजा आली का? खरंच मजा आली. Thanks. आणि ही आमची राणी म्हणजे माधुरी दीक्षित. भाई साहब, माधुरी दीक्षित. ए नाही, राहू दे. हो का? असं कसं? मला गायला लावलंस ना. हे बघ, तुमच्या आग्रहाला मी मान दिला की नाही, मग आता तू पण. हा चला होऊन जाऊ दे. नाही, राहू दे. तेव्हा आता कुठे जमणार आहे मला. अगं आमची राणी म्हणजे हरहुन्नरी. गावामध्ये काही लग्न समारंभ वगैरे असले की मग आम्ही काय करायचो, VCR भाड्याने आणायचो. मग मराठी हिंदी फिल्म्स बघायच्या आणि दुसऱ्या दिवशीपासून राणीच्या अंगात माधुरी दीक्षित संचारायची, श्रीदेवी यायची. इतकी छान मिमिक्री करायची ना ती. खरंच. हे कर ना राणी, कम ऑन, यू कॅन डू इट. हा प्लीज प्लीज प्लीज. तेव्हाच तेव्हा आता नाही जमत मला. कसं एवढा भाव खातेस. नाही सांगितलं ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.